एक लक्षात घ्या, तो पार्टीचे अध्यक्ष शरद पवारच आहेत आणि ते चुलते आहेत, अजित पवार त्यांचे पुतणे आहेत. ही वस्तुस्थिती आहे का नाही? का नाही? का शरद पवार अजित पवारचे पुतणे आहेत? सांगा कोण कोणाचा पुतणे आहे तुम्हाला माहिती? मग ते बघून घेते, त्या कौटुंबिक विषय आहे ना, तो पार्टीचा विषय आहे. माझं काय म्हणणं आहे, कुठल्या पार्टीत कोण काय करतं ह्याच्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्यांनी जर बोलायचं असेल ना, इश्यूज घ्या ना. तुम्ही नाव घेऊन कोणाला मोठं नाव कशाला घेताय? आज आहे उद्या नाही. माझं नाव घेतलं उदयनराजे, 5 मिनिटात मी मेलो काय? उद्या तुम्ही XYZ कोणाचं पण नाव घ्या. हे बघा, तुम्ही इश्यूज कोणी जे घेतले त्या इश्यूज वरती घ्या. यांनी काय इश्यूज घेतले होते? जे सत्तेत आहेत ते, त्यांनी जे इश्यूज घेतलेत ना, त्यांनी त्या इश्यूज वरती बोलावं. तुम्ही सत्तेत आला त्यावेळेस तुम्ही नाव, मी कोणाचंही नाव घेणार नाही. मला काय कोणाच्या व्यक्तीबद्दल करायचंय? माझं वैयक्तिक कोणाशी काय मतभेद असायचं का? कारण नाही. ते वयाने वडील आहेत, त्यांचा आदर करतो, एक वडीलकीच्या नात्याने. मग कुठल्याही पक्षातले असो, माझं काय संबंध नाही, काय नाही. समोर आलं तर नमस्कार करणार. पण तुम्ही जे इश्यूज घेतले, ज्याच्यामुळे लोकांनी, आमच्यासारख्या संपूर्ण अनेक तरुणांनी आणि लोकांनी, ज्या देशातल्या लोकांनी तुम्हाला त्या सर्वोच्च सभागृहात तुम्हाला तिथं हे दिलं, सत्ता दिली तुमच्या ताब्यात, तुम्ही ते इश्यूज तुम्ही लोकांना की ते इश्यूज आम्ही घेतलेले हे इश्यूज होते आणि ह्या इश्यूजचं आम्ही हे केलं. तुम्ही ते इश्यूज जे घेतले होते ते, आणि एवढं सगळं बहुमत तुम्हाला दिलं. बऱ्याच कित्येक सालांनंतर कुठल्या म्हणजे कोणाला तरी एवढं बहुमत मिळालं. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे ना, सगळं तुमच्या हातात होतं की बाबा हे आम्ही केलं, हे केलं. हे सांगा ना तुम्ही लोकांना. आम्हाला अपेक्षित आहे, लोकांना अपेक्षित आहे, लोकशाहीतल्या जनतेला अपेक्षित आहे, राजांना अपेक्षित आहे. जो लोकशाहीतल्या पर्सनल लेवलची कोणी टीका, कोणाला काय घेण्याचं नाही. कोणाने काय केलं, हिने काय केलं, उदयनराजेंनी हे काय केलं, कोणाला गेलं. मी करतो काय, पण माझी स्टाईल आहे, मी करीन काय. कोणी मग माझे मित्र काय म्हणतील, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमचा लोकांचा काही संबंध येत नाही. तुमचे अनेक प्रश्न आहेत, त्याचा माझा संबंध येत नाही ना. जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा आपण लोकांना जे काय आपण वचन दिले असतात, त्याचं काय झालं, त्याचं कुठपर्यंत झालं, त्याची काय पूर्तता झाली हे तरी सांगणार आहात का नाही? पुढं तुम्ही जेव्हा लोकांसमोर जेव्हा जाता, तर 5 वर्षाच्या कालावधी आपण काय केलं ह्याचा लेखाजोखा जे असेल की काय, ते आपण ते तरी सांगितलं पाहिजे, तरच लोक आपल्याला स्वीकारणार किंवा जुगारणार ना. नाही, मला हे बघा, माझं म्हणणं आहे, नाही झालं ना, तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला बरं वाटतं नाही झालं, पण नाही झालं ना. हा म्हणतात झाला, ह्याला बरं वाटलं, तुम्हाला वाटलं नाही, तुम्ही म्हणला नाही झाला, तुम्हाला नाही झालं, ह्याला वाटलं झालं समाधान, ओके, ऑलवेज झाला नाही झाला, विषय तो नाही. तुम्ही हे सोडून द्या ना, झाला नाही झाला कोणाला काय घेणं नाही. तुम्ही जे इश्यूज घेऊन गेला होता लोकांसमोर मागच्या 5 वर्षापूर्वी, त्याचं काय झालं ते तुम्ही लोकांना सांगणार आहात का नाही? ते झाल्यानंतर मग बघू, ते सांगा ना. आणि जर झालं असेल तर वेलांपूर, नाही झालं तर का नाही झालं ते तर सांगितलं पाहिजे ना. एवढी सुद्धा माफक अपेक्षा या एक नागरिक म्हणून लोकांनी करू नये. तरुणांनी 2 कोटी लोकांनी जे तरुण आशेने बघत बसले जाऊन, आज त्यांच्या जर मनात एवढं जे ज्यांना डिग्री घेऊन बसलेत, डिप्रेशन येणार नाही त्या वयात. आणि जर वाम मार्गाला लागले आणि काय जर करायला लागले तर जबाबदार कोण? कम ऑन, म्हणजे हॅव अ हार्ट. मला साहेब, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या त्या दिवशी अगोदर 2 दिवसीय पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये तुमच्यावर शेतीचा आरोप केले.
मग त्यांनी सांगितलं मी काय काय दहशत केली, काय केलं काय नाही ते पण सांगितलं, तपशील सांगितलं. MIDC एक उद्योग घेतला, साताऱ्यात MIDC येत नाही. येत नाही. येत नाही. तुम्ही टोल नाक्यासाठी भांडता असंही त्यांचा विषय होता. हो वा वा चांगलंय. सोमाबाईचं पण मुद्दा होता. काय केलं, हप्ते घेतो हो, असं. वा वा चांगलंय. अजून या 3 मुद्द्यावरच त्यांचं बेसिकली स्टँड राहिलंय. बाकी दुसरं काहीच बोलत नाही. काय करणार आपण नाही, पण मेन अजेंडा हा 3 मुद्द्यांचा घेतला. एक लक्षात घ्या. पहिला मुद्दा करा, पांढरं करा, रंग आहे शेवटी, बरोबर. आज तुम्ही जसं आता मी तुमच्या समोर कॅमेरा घेऊन तुम्ही तुमचे मला प्रश्न जे विचारताय ना, जावा ना तुम्ही लोकांमध्ये, जावा त्यांच्या प्रतिक्रिया घ्या, झोपडपट्टीत जावा. आज ज्यांचं तळ हातावरती पोट होतं, त्यांचा रोजगार बंद झालाय, उदरनिर्वाह बंद झालाय, काय करणार. या अगोदर 5 वर्षापूर्वी ज्यांचं राज्य होतं, जसं मगाशी माझे पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला, ठीक आहे, आता त्यांनी जो प्रश्न विचारला त्याला मला असं उत्तर द्यायचंय, जे काय कमी जास्त असेल त्यावेळेस त्यांना रोजगार जरी उपलब्ध होता, आज रोजगार हिसकावून घेतला. आज सगळं ऑनलाईनला सगळी प्रक्रिया राबवली जाते. काय होणार या दुकानदारांचं, त्यांच्यावरती अवलंबून असणारे हे सगळे असे अनेक मुद्दे आहेत. आणि मग कुठं रोजगार जाणार आणि कसं मिळवून देणार. उद्या जर समजा आता आज बँकेत पैसा पडू नये, पण आज नोकऱ्या नाही आहेत, ज्यांच्या होत्या त्या नव्हत्या झाल्या. आज त्यांनी त्यावेळेस ज्यांनी 1 बेडरूमचा फ्लॅट घेतला, असे माझे काय 7-8 महिन्यापूर्वी एक नवरा बायको कुटुंबात आलं होतं माझ्याकडं, ढसाढसा रडायला लागले. ते म्हणजे यांची नोकरी गेली. आज आम्ही हप्ते कुठून द्यायचे, बँकांनी तगादा लावलाय. ही एक नाही. आणि असं जर हे जर वाढत झालं तर काय होणार, सगळा विस्कळीतपणा होणार. कोणी कोणाच्या पण घरामध्ये घुसल, कोणी चोऱ्या माऱ्या वाढणार, काय होणार. उद्या जर मला सांगा, ज्या वेळेस संपूर्ण जागतिक पातळीवर जगात रिसेशन चालू होतं, मॉर्गन स्टॅनली सारख्या बँक्स कोलॅप्स झाल्या, तेव्हा भारतात रिसेशन जाणवलं नाही. कारण की आपल्याकडे एक म्हण आहे, अंतरून बघून पाय पसरा. आपली सेव्हिंग्ज इकॉनॉमी आहे. आपला कृषी प्रधान देश आहे. सक्षम करायचं होतं तर ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रियल स्टेटस शेतकऱ्यांना द्यायला हवं होतं. शेतकऱ्यांची आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात. महाराज, नरेंद्र मोदींनी वर्ध्यामध्ये आज झालेल्या सभेमध्ये तुमच्या पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुतण्यानं ताब्यात घेतली, अशा पद्धतीची टीका त्यांनी शरद पवारांनी पार्टीचे उमेदवार म्हणून पार्टीच्या अध्यक्षांवर केली.